त्या काळच्या प्रथेप्रमाणे मुलामुलींचे विवाह लवकरच होत असत. त्यामुळे साधारणपणे 17-18 वर्षाच्या सुपडूंचा आता लवकरात लवकर विवाह उरकून टाकावा असे त्यांच्या आईवडिलांना वाटले. सुपडू सहजासहजी विवाहाला तयार होणार नाही हे चिमणाजी पूर्णपणे जाणून होते. त्यामुळे शंकर महाराजांच्या नकळत एकदा वधूकडील मंडळी नवऱ्या मुलाला पाहण्यासाठी अक्कलकुव्याला शंकर महाराजांच्या राहत्या घरी आले. दारासमोर बैलगाड्या आल्या, त्यातून 8-10 मंडळी उतरली आणि घरात हजर झाली. शंकर महाराज त्यावेळी घरातच होते. इकडे सर्व लोक बघून त्यांनी आपल्या आईला प्रश्न केला की इतके सर्व लोक इथे का आले आहेत. त्यांचा प्रश्न ऐकून त्यांच्या आई त्यांना म्हणाल्या की हे सर्वजण तुला बघायला आले आहेत. तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे. तू पटकन जाऊन कपडे घालून ये. शंकर महाराजांनी तत्काळ पोळ्यांचे खापर उचलले व खाली आपटून फोडून टाकले आणि घराच्या बाहेर पळ काढला. आपल्याबरोबर चंदू खाटीक नावाच्या मित्राला बरोबर घेऊन ते अक्कलकुव्याच्या पुढे कुकुरमुंड्याकडे गेले. वाटेत तापी नदी होती. त्यावेळी तिचे पात्र दुथडी भरून वाहत होते. शंकर महाराजांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचे अंग त्यात झोकून दिले व पैलतीर गाठले. चंदू खाटीक भीतीमुळे काठावरच राहिला. पैलतीरावर पोचल्यावर शंकर महाराजांनी चंदूला हात उंचावून टाटा केला व हळूहळू ते दिसेनासे झाले. कदाचित या प्रसंगावरूनच पुढे शंकर महाराजांनी आपले कार्य विविध प्रदेशात केले असावे, कारण असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात कुठेही सापडत नाही की या प्रसंगानंतर शंकर महाराज अक्कलकुव्यात किंवा अंतापूरमध्ये दिसले नाही. असो, अंतापूरचे अवलिया या पुस्तकात दिलेले श्री शंकर महाराजांचे जन्मसत्याबाबत असलेले अनेक पुरावे जर आपल्याला पाहायचे असतील तर हे पुस्तक आपल्या घरी मागवा.